मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की बाजरा जे पीक असेल तर बाजऱ्या पिकामध्ये त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं फ्लावरिंग कंडिशन असतं. वेळोवेळी वेगवेगळ्या परीक्षांमध्ये देखील हे विचारण्यात येतं. तर मित्रांनो, बाजरा हे जे पीक आहे त्यामध्ये ज्याला आपण पेनिसिटम ग्लाउकम पण म्हणतो, पेनिसिटम टायफोडियम पण म्हणतो. तर हे जे क्रॉप आहे तर याच्यामध्ये जे की फ्लावरिंग कंडिशन आहे ती आहे प्रोटोगायनी टाईपची. प्रोटोगायनी म्हणजे काय, की याच्यामध्ये जे काही फिमेल फ्लावर असतं तर ते त्या ठिकाणी पहिले येतं आणि त्याच्या काही दिवसानंतर जे असेल तो मेल जो ऑर्गन आहे, जे त्या ठिकाणी पोलन आहेत ते त्याच्या काही दिवसांनंतर येतात. तर असं का? कारण की जे की क्रॉस पॉलिनेशन होण्यासाठी हे खूप जास्त सुटेबल कंडिशन आहे आणि त्याच्यामुळे जे की सेल्फ पॉलिनेशन आहे तर ते रिस्ट्रिक्ट त्या ठिकाणी केल्या जातं. ओके. तर त्यासोबतच जे की बाजरामध्ये अजून जो फ्लावरिंगमध्ये आपण सांगू शकतो की एक मोनोशियस कंडिशन आहे. म्हणजे एकाच झाडावरती जे फुलोरा आहे, राईट, जे की फ्लावर आहेत तर मेल आणि फिमेल फ्लावर जे आहे एकाच झाडावर आहेत म्हणून त्याला आपण मोनोइशियस असं देखील म्हणतो. त्यासोबतच त्याच्यामध्ये डायकोगॅमी कंडिशन आहे. म्हणजे एकाच झाडावर जरी फुलं येत असले मेल आणि फिमेल जे की फ्लावर्स आहेत ते पण त्यामध्ये पण कसं आहे की मेल फ्लावर हा वेगळा येतो आणि फिमेल जो फ्लावर आहे तो वेगळा येतो. म्हणजे डायकोगॅमी आहे, वेगवेगळे गॅमेट्सचं कंडिशन तिथे आहे, राईट. आणि त्यामध्ये जी कंडिशन आहे ती कशी आहे, प्रोटोगायनी आहे. म्हणजे पहिले फिमेल फ्लावर येणार आणि त्यानंतर मेल फ्लावर येणार, राईट. मक्यामध्ये आपण याच्या अगोदर बघितलं होतं तर मेज क्रॉपमध्ये कसं आहे तर ते उलटं आहे. त्याच्यामध्ये प्रोटॅन्ड्री कंडिशन आहे. म्हणजे तिथे मेल पहिले येतो आणि फिमेल फ्लावर नंतर येतं, राईट. त्याच्या ऑपोजिट त्या ठिकाणी बाजरा क्रॉपमध्ये आपल्याला ही कंडिशन बघायला मिळते. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की नोट करून ठेवा. मित्रांनो, निसर्गामध्ये आपल्या नेचरमध्ये असे विविध प्रकारचे जे इंटरेस्टिंग फॅक्ट्स असतात हे जाणून घेण्यासाठी नक्की फॉलो करा आम्ही भूमिपुत्र चॅनलला.